Hello friends, welcome to Chate Group of Education, Sambhajinagar, Kolhapur. In the last lecture, we discussed about variation of G with height. In today's lecture, we discuss about variation of G with depth. जसे की आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की अर्थ सरफेस पासून आपण जसजसं हायर अल्टिट्यूडवर जाणार आहे तसं तसं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होत जाते. ओके, त्याच्यानंतर आपण त्याचा फॉर्म्युला बघितला होता, त्यानंतर त्याच्यावरची न्यूमरिकल्स सॉल्व्ह केले होते. त्यामध्ये मी महत्त्वाचं एक असं सांगितलं होतं रिड्यूस्ड टू आणि रिड्यूस्ड बाय मधला फरक. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे व्हेरिएशन ऑफ जी विथ डेप्थ. म्हणजे जसं काल आपण अर्थ सरफेसवरून उंचीवर गेलो होतो तसं आज आपण अर्थ सरफेसवरून डेप्थकडे जायचं आहे. चला मग बघूया आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय काय शिकायला मिळतं. आता यात जो डेरिव्हेशनचा पार्ट आहे हा पार्ट बऱ्यापैकी लास्ट लेक्चर सारखाच आहे. यामध्ये काय बघा, फर्स्ट आपण बघणार आहे ऑन द सरफेस ऑफ अर्थ. आता ऑन द सरफेस ऑफ अर्थ मध्ये हा अर्थ बरोबर आहे. आता अर्थ सरफेसचा जो काय रेडियस आहे तो रेडियस आहे आर. अर्थचं मास जे आहे ते आहे कॅपिटल एम आणि ह्या अर्थ सरफेसवर एक ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास आहे स्मॉल एम. आता आपण हे मागच्या लेक्चरमध्ये पण बघितलेलं आहे. weight of an object on the surface of earth is equals to gravitational force acting on it. Correct? Means mg is equals to gmm upon r square. Therefore g is equals to gm divided by r square. इथपर्यंत आपण लास्ट लेक्चरला पण बघितलं होतं बरोबर. मग आता वेगळं काय करणार आहे आपण, आता आपण हा जो मास आहे अर्थचा मास जे आहे ते आपण इन टर्म्स ऑफ डेन्सिटी डिफाइन करणार आहे. Means density is equals to rho. Rho is equals to mass upon volume. Therefore mass is equals to volume into density. Now आपण अर्थ कशी कन्सिडर केली आहे, स्पेरिकल कन्सिडर केली आहे बरोबर. मग स्पिअरचा व्हॉल्यूम काय असतो 4/3 पाय आर क्यूब आणि रो ॲज इट इज. म्हणजे मासचा फॉर्म्युला झाला 4/3 पाय आर क्यूब रो बरोबर. मग आता ही मासची व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करूया. काय होईल, जी अपॉन आर स्क्वेअर ॲज इट इज. मासच्या बदली 4/3 पाय आर क्यूब रो होणार. इथला आर स्क्वेअर आणि इथल्या आर क्यूब मध्ये 2 आर कॅन्सल होऊन जातील आणि तुम्हाला मिळेल 4/3 पाय आर रो जी. दिस इज द फॉर्म्युला ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इन टर्म्स ऑफ डेन्सिटी. हा पण आपण ऑलरेडी बघितला होता. समजतंय. म्हणजे हे डेरिव्हेशन जे आपण बघतोय त्यामध्ये हा जो पहिला पार्ट आहे हा सेम आहे बघा, ॲज लाईक अल्टिट्यूड सारखा. त्यानंतर फक्त चेंज काय केला आहे, इन्स्टेड ऑफ मास वी राईट मास इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम अँड डेन्सिटी अँड वी गेट द फॉर्म्युला जी इज इक्वल्स टू 4/3 पाय आर रो जी. ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हटलंय. जसं आपण अर्थ सरफेसवर घेतलं होतं तसं आपण आता ॲट डेप्थ घेऊया. काय करणार आहे बघा, हा तुमचा इनिशियल अर्थ सरफेस होता, जो डॉटेड पार्ट दाखवला ना हा तुमचा इनिशियल अर्थ सरफेस होता ज्याचा रेडियस होता आर. आता मी काय केलंय, ह्या सरफेस पासून आत आलोय विथ द डेप्थ डी आहे. हा डी म्हणजे काय आहे, डेप्थ आहे. म्हणजे आता ऑब्जेक्ट जो आहे तो इथं आहे ह्या पॉइंटला. याचा अर्थ हे डिस्टन्स आर, हे डिस्टन्स डी. म्हणजे ह्या ऑब्जेक्टचं सेंटर पासून असणारा डिस्टन्स किती होईल, आर मायनस डी. आणि हा जो होणार आहे आतला स्पिअर जो असणार आहे त्या आतल्या स्पिअरचं मास जे आहे त्याला आपण एम डॅश म्हणूया. म्हणजे अर्थचं मास आपण एम बघितलं होतं. आता आपण अर्थ मधला आतमधला छोटासा स्पिअर कन्सिडर करणार आहे की ज्याचं मास आहे एम डॅश. आणि हा ऑब्जेक्ट जो आहे हा ऑब्जेक्ट तो आतल्या स्पिअरच्या सरफेसवर आहे म्हणजेच तो डेप्थला आलेला आहे. समजलं. आता आपण पुन्हा डेरिव्हेशनच्या पार्टमध्ये जाऊया. वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ॲट डेप्थ इक्वल्स टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन इट ॲट डेप्थ. म्हणजेच एम जी डी. लक्षात आलं का, जी ऑफ डी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ इज इक्वल्स टू जी एम एम होतं त्याच्याबद्दली एम डॅश केलं बरोबर. आणि इथं आर स्क्वेअरच्या बदली आर मायनस डीचा स्क्वेअर. मगाप्रमाणेच एम ला एम कॅन्सल होईल. जी डी इज इक्वल्स टू जी एम डॅश अपॉन आर मायनस डी स्क्वेअर बरोबर. अगेन डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम बरोबर. मीन्स मासला एम डॅश म्हटलं आणि व्हॉल्यूमला व्ही डॅश म्हटलं. Therefore m dash is equals to rho into v dash.
इथं रो डॅश लिहायची गरज नाही, कारण की अर्थ आपण काय करतोय, युनिफॉर्म डेन्सिटी आहे असं कन्सिडर करतोय. अर्थची डेन्सिटी युनिफॉर्म आहे असं आपण कन्सिडर केलेलं आहे. त्यामुळे इथं आपण रो डॅश करायचं नाही, इथं ॲज इट इज रो ठेवायचं. करेक्ट. नाव व्ही डॅश व्हॉल्यूम ऑफ इनर स्पियर. ह्या स्पियरचं व्हॉल्यूम काय येईल, 4/3 पाय आर मायनस डी क्यूब इंटू रो. बरोबर. ही झाली एम डॅशची नवीन व्हॅल्यू. आता ही एम डॅशची व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट करूया, म्हणजे मिळेल जी डी इज इक्वल्स टू जी अपॉन आर मायनस डी स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 4/3 पाय आर मायनस डी क्यूब इंटू रो. बरोबर. इथला रोची थर्ड पॉवर आहे, इथं रोची सेकंड पॉवर आहे. कॅन्सल केलं तर तुम्हाला जी डीचा फॉर्म्युला मिळेल 4/3 पाय आर मायनस डी रो जी. ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं. आता मगाचा फॉर्म्युला म्हणजे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 कम्पेअर केला, तुम्हाला लक्षात आलं असेल की इथं काय होतं, मगाशी आर होतं, आता काय आहे, आर मायनस डी आहे. आता आपण ह्या दोघांना एकत्र करूया. आपल्याकडे आहे इक्वेशन नंबर 1 जी इज इक्वल्स टू 4/3 पाय आर रो जी, आणि इक्वेशन नंबर 2 आहे जी डी इज इक्वल्स टू 4/3 पाय आर मायनस डी रो जी. आता ह्या इक्वेशन नंबर 2 ला ह्या इक्वेशन नंबर 1 ने डिवाइड करूया. काय मिळेल, जी डी डिवाइड बाय जी इक्वल्स टू 4/3 पाय आर मायनस डी रो जी डिवाइड बाय 4/3 पाय आर रो जी. आता ह्या सगळ्या टर्म्स 4/3 पाय 4/3 पाय रो आणि जी कॅन्सल होऊन जाईल. तुम्हाला मिळेल आर मायनस डी अपॉन आर इज इक्वल्स टू जी डी अपॉन जी. करेक्ट. मग आता ह्या आर न सेपरेटली डिवाइड करूया. इथं आर अपॉन आर मायनस डी अपॉन आर होईल. आर अपॉन आर किती होणार, 1 होणार. डी अपॉन आर ॲज इट इज येणार. म्हणजेच तुम्हाला फॉर्म्युला मिळेल जी डी इज इक्वल्स टू जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस डी बाय आर. ओके. दिस इज द रिलेशन बिटवीन ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ अँड ॲट सरफेस. लक्षात आलं तुमच्या. आता ह्या डेप्थची व्हॅल्यू आपण पुटअप करत जाणार. जशी जशी डेप्थची व्हॅल्यू वाढत जाईल तसं तसं 1 मधून मायनस होणारी क्वांटिटी वाढत जाणार, आणि तसं तसं हा जी डी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. बरोबर. आता आपण याच्या केसेस बघूया. केस 1, व्हेन डी इज इक्वल्स टू आर, म्हणजेच डेप्थ इज इक्वल्स टू रेडियस ऑफ अर्थ. म्हणजे जर आपण ह्या डायग्राम मध्ये बघितलं, ही जी डेप्थची व्हॅल्यू आहे, ही डेप्थची व्हॅल्यू इक्वल टू रेडियस केली, म्हणजे हा ऑब्जेक्ट इथून पासून इथं पण आला पाहिजे. इन दॅट केस डी इज इक्वल्स टू काय होईल, आर होईल. अँड व्हेन डी इज इक्वल्स टू आर, व्हेन डी इज इक्वल्स टू आर म्हणजेच अर्थ सेंटर आला. मग इथे सबस्टिट्यूट करा, जी डी इज इक्वल्स टू जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस डी अपॉन आर होतं. त्या डी च्या बदले आपण आर केलं, आर अपॉन आर किती होईल, 1 होऊन जाईल. 1 मायनस 1 काय होणार आहे, 0. याचा अर्थ अर्थच्या सेंटरला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असते, 0 असते. बघा बाळांनो, अर्थच्या सेंटरला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असते, 0 असते. लक्षात आलं. आता केस 2 बघूया. व्हेन डी इज इक्वल्स टू 0, म्हणजे डेप्थ 0 आहे. डेप्थ 0 याचा अर्थ तुम्ही कुठं असणार आहे, अर्थच्या सरफेसवर असणार आहे. ही डी ची व्हॅल्यू 0 केली, याचा अर्थ तुम्ही कुठे गेला, अर्थच्या सरफेसवर गेला. इन दॅट केस आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये जी डी इज इक्वल्स टू जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस डी अपॉन आर च्या बदली डी 0 पुटअप केला, तर 0 अपॉन आर काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. कारण की एनिथिंग अपॉन 0 अपॉन एनिथिंग जर आपण डिवाइड केलं तर काय होतं, 0 आन्सर येतं. म्हणजे 1 मायनस 0 1 राहणार आणि जी डी इज इक्वल्स टू जी होणार. याचा अर्थ लक्षात आला बाळांनो, अर्थच्या सरफेसवर ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी किती असते, जी असते. अर्थच्या सेंटरला ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी किती असते, 0 असते. म्हणजे तुम्ही अर्थच्या सेंटर पासून सरफेस कडे यायला लागला तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होते, वाढत जाते. उलट अर्थ जर तुम्ही सरफेस पासून सेंटर कडे गेला तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होत जाते. आता आपण व्हेरिएशन ऑफ जी विथ डेप्थ वरचे प्रॉब्लेम्स स्टडी करूया. फर्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट अ डेप्थ ऑफ 1600 म्हणजेच 1600 किलोमीटर बिलो अर्थ सरफेस. बघा आता आपण अर्थ सरफेस पासून 1600 किलोमीटर बिलो द सरफेस ऑफ अर्थ चालू आहे. म्हणजे तुम्हाला इथं डेप्थ दिली आहे आणि तुम्हाला त्या डेप्थला असणारी ग्रॅव्हिटी विचारलेली आहे. ॲज यू नो जी डी इज इक्वल्स टू जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस डी बाय आर. बराबर. डी मीन्स 1600 किलोमीटर, आर मीन्स 6400 किलोमीटर. न्यूमिनेटरला पण किलोमीटर,
डिनॉमिनेटर आपण किलोमीटर, त्यामुळे या टाईपच्या न्यूमरिकल्समध्ये किलोमीटरचं मीटर करायची गरज लागणार नाही. ओके, नाउ जी इंटू ब्रॅकेट 1 - 1/4 रेशो मल्टिप्लाय करून घेतला, बेस सेम केला तर 3/4 येईल आणि जी ची व्हॅल्यू 9.8 पुटअप करून तुम्ही 3/4 ने मल्टिप्लाय केला की तुम्हाला मिळून जाईल GD इज इक्वल्स टू 7.35 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मला लक्षात आलं? म्हणजे तुम्ही डेप्थला जसं गेला तसं ग्रॅव्हिटी काय झाले बघा, कमी झाले. सरफेसवर 9.8 असते, डेप्थला किती झाले 7.35 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आता ह्या न्यूमरिकल मध्ये काय दिले बघा, फाइंड द डेप्थ ॲट विच ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बिकम्स हाफ द सरफेस व्हॅल्यू. मागाच्या न्यूमरिकल मध्ये तुम्हाला डेप्थ दिली होती आणि ग्रॅव्हिटी विचारली होती. आता तुम्हाला ग्रॅव्हिटी दिलेली आहे आणि डेप्थ विचारलेली आहे. ओके, काही अडचण नाही, फॉर्म्युला तर सेमच आहे. GD इक्वल्स टू G/2. तुम्हाला अपेक्षित किती आहे, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ इज इक्वल्स टू G/2, म्हणजे सरफेसवरच्या व्हॅल्यूला हाफ करायचा आहे. नाउ GD इज इक्वल्स टू G इंटू ब्रॅकेट 1 - D/R ॲज यू नो फॉर्म्युला. Therefore instead of GD we write G/2 is equals to G into bracket 1 - D/R. बोथ साइडला G काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. इथं राहील 1/2 is equals to 1 - D/R. बरोबर, इकडून आपण D/R शिफ्ट केलं तर D/R is equals to 1/2 मिळेल. ओके, म्हणजेच D is equals to R/2 मिळेल. हा R आपण इथे मल्टिप्लाय केला. R/2, R किती आहे 6400 किलोमीटर डिवाइड बाय 2 म्हणजे किती होईल 3200 किलोमीटर. लक्षात आलं बाळांनो? म्हणजे ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी हाफ होण्यासाठी आपल्याला किती जावं लागेल 3200 किलोमीटर. म्हणजेच R/2 रेडियस डिवाइड बाय 2, हाफ द रेडियस गेल्यानंतर ग्रॅव्हिटी पण हाफ होते. म्हणजे ग्रॅव्हिटी डेप्थला गेल्यानंतर लिनियरली चेंज होते. तुम्ही जितकं खाली जाल तितकी ग्रॅव्हिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. 10% खाली गेला तर 10% ग्रॅव्हिटी कमी होईल. 50% खाली गेला तर 50% ग्रॅव्हिटी चेंज होईल. बघा R/2 म्हणजे 50% होतं आणि 50%ला ग्रॅव्हिटी पण 50% झालेली आहे. लक्षात आलं बाळांनो? आता हे न्यूमरिकल्स जे मी तुम्हाला सोडवून दिलेले आहेत त्याच टाईपचे न्यूमरिकल्स मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. पुन्हा एकदा बघूया आपण आजच्या लेक्चरमध्ये काय स्टडी केलेलं आहे. आज आपण ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ स्टडी केलं आहे. आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये व्हॅल्यू मिळवली 4/3 पाय r rho g. सेकंड इक्वेशन मध्ये डेप्थला व्हॅल्यू मिळवली 4/3 पाय r - d rho g. रेशो घेऊन कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळालं GD इज इक्वल्स टू G इंटू ब्रॅकेट 1 - D/R. दिस इज रिलेशन बिटवीन ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ अँड ॲट सरफेस. बरोबर, आणि इथं आपण असं स्टडी केला की व्हेन D इज इक्वल्स टू R होतं, म्हणजेच डेप्थ इज इक्वल टू रेडियस असतो, त्यावेळी तो जो ऑब्जेक्ट आहे तो अर्थच्या सेंटरला पोहोचतो. and when d is equals to r, in that case if you put d is equals to r, then r upon r 1 and gd is equals to 0. म्हणजेच सेंटरला ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती होते 0 होते. आणि जर आपण हा d0 केला तर आपण कुठे असणार आहे, सरफेसवर असणार आहे. आणि ज्यावेळी सरफेसवर आपण व्हॅल्यू स्टडी करतो d इथं 0 पुटअप करणार आहे, म्हणजेच इथे फक्त 1 राहील आणि तुम्हाला GD इज इक्वल्स टू G मिळेल. बरोबर, जसं आपण ह्या केसेसमध्ये बघितलं होतं. बघा, केसमध्ये स्टडी करताना D इज इक्वल टू R पुटअप केल्यानंतर GD इज इक्वल टू 0 येतो. D इज इक्वल टू 0 पुटअप केल्यानंतर GD इज इक्वल्स टू G येतो. याचा अर्थ सेंटरला गेल्यानंतर ग्रॅव्हिटी काय होते 0 होते. आणि विथ द हेल्प ऑफ न्यूमरिकल आपल्याला असं लक्षात आलं होतं की जेवढं आपण अर्थ पासून सरफेस पासून डेप्थला जाणार आहे तेवढंच ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लिनियरली डिक्रीज होत जाते. म्हणजे तुम्ही 50% खाली गेला तर ग्रॅव्हिटी पण 50% कमी होईल, 25% खाली गेला तर ग्रॅव्हिटी पण 25% कमी होईल. लक्षात आलं बाळांनो? म्हणजे डेप्थचं रिलेशन जे आहे ते लिनियर आहे. जितकं तुम्ही डेप्थला जाल तितकी ग्रॅव्हिटी डिक्रीज होत जाते. चला, आजच्या लेक्चरमध्ये आपण जे स्टडी केलं आहे त्याच्यावरचं होमवर्क सोडवून घ्या. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हाईट आणि डेप्थ वरून थोडेसे नवीन फॉर्म्युलेज आणि त्याच्यावरचे बेस्ड असणारे न्यूमरिकल्स स्टडी करूया आणि सोबतच ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ स्टडी करूया. ओके, बाय.